परत देतोय. शक्यतो मृगबहारामध्ये तुम्ही कॅल्शियम ऑक्साईडचा वापर जास्त केला तर आपल्या फळाला चमक चांगली राहते. फळाचा रंग, फळाचा आकार, साईज वाढणं सुद्धा त्याचा फायदा होतो आणि महत्वाचा विषय आपला क्रॅकिंगचा तो तिथं थांबून जातो. मित्रांनो नमस्कार, मी दीपक ठुबे, खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर पण खाली येतो. बरेच जण शंका विचारता, मला मेसेज करता का तुमचा मोबाईल नंबर पाठवा किंवा कमेंटमध्ये बोलता, पण प्रत्येक व्हिडिओला मी मोबाईल नंबर तारखेसहित आपला व्हिडिओ असतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मृगबहार नियोजन. बऱ्याच जणांनी मृगबहार धरलाय, तर मृगबहार थोडासा अडचणीचा कसा असतो स्टार्टिंगच्या काळात याला थोडं सेटिंगला अडचणी येतात, कारण ताण बसलेला नसतो पाहिजे तसा बागेला. त्याच्यामुळं होतं काय की सेटिंगची थोडी अडचण चौकी अवस्थेनंतर ना कळी गळणं, कळी कुजणं किंवा थ्रिप्सचा अटॅक यावेळेस फार असतो. या बहारामध्ये मार्केट 100% चांगलं भेटतं, पण सेटिंग होणं फार गरजेचं असतं. तर सेटिंगच्या काही मुद्दे, काही जणांचे मला फोन आले की मृगबहाराचं आम्ही नियोजन केलंय. तर मृगबहार आता मालेगाव पट्ट्यामध्ये, सोलापूर पट्ट्यामध्ये, संगमनेर पट्ट्यामध्ये मृगबहाराचं नियोजन एक चांगलं झालंय. तर मित्रांनो, मृगबहार धरताना महत्वाची काळजी घ्यायची आपल्याला. नायट्रोजन पूर्णपणे लॉक करायचं, डायरेक्ट बंद करायचं. नायट्रोजनचं नावच घ्यायचं नाही. नायट्रोजन दिल्यानंतर तुमची कळी 100% गळणार आहे, कारण ह्या वेळेस वातावरणामध्ये खूप नायट्रोजन असतं आणि जमिनीमधूनही नायट्रोजन खूप अपटेक व्हायचा हा काळे. तर यावेळेस आपल्याला नायट्रोजनची खूप कमी गरज आहे किंवा नाहीच्याच बरोबर आहे. तर नायट्रोजनचा शक्यतो नादीच लागायचं नाही. 0050 1261 सारखी खतं 5 किलो किंवा फवारणीमधून आपल्याला 1261 हे कमीत कमी 2.5 ग्रॅम ते 5 ग्रॅम पर्यंत सुद्धा चालतं, पण 2.5 ग्रॅमच घ्यायचं शक्यतो. 1261 बोरांचे फवारे घ्यायचे. बोरांनी आपल्याला सेटिंग चांगली होती. बोरांचा वापर आपल्याला तिथं वाढवायचा आहे. शक्यतो बोरान आतापासूनच कॅल्शियम आणि बोरांचे फवारे किंवा खालून ड्रीपमधून बोरान 1 किलो, कॅल्शियम नायट्रेट नाही देता आलं तर आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड आहेच. कॅल्शियम ऑक्साईडचा वापर जर आतापासूनच आपण केला तर पुढे जाऊन आपल्याला बॉइलिंगची समस्या, परत तुमची क्रॅकिंगची समस्या ही उद्भवत नाही. कॅल्शियम फार अचल घटक आहे, खूप हळूहळू वरती जातो. ऑक्साईड फॉर्ममध्ये दिल्यानंतर त्याचे रिझल्ट चांगले येतात. त्याच्यामुळे कॅल्शियम ऑक्साईड मी बऱ्याच वेळेला सांगत आलोय. ग्रीन व्हिजन कंपनीचं कॅल्शियम ऑक्साईड आम्ही वापरतो आणि चांगली क्वालिटी त्यांची. बाकीच्या दुसऱ्या कंपन्यांना तेच सप्लाय करतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडूनच बऱ्याचशा कंपन्या ह्या परचेस करतात. त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीचं कॅल्शियम ऑक्साईड भेटतं. त्याचा नंबर पण मी इथं खाली परत देतोय. शक्यतो मृगबहारामध्ये तुम्ही कॅल्शियम ऑक्साईडचा वापर जास्त केला तर आपल्या फळाला चमक चांगली राहते. फळाचा रंग, फळाचा आकार, साईज वाढणं सुद्धा त्याचा फायदा होतो आणि महत्वाचा विषय आपला क्रॅकिंगचा तो तिथं थांबून जातो. आता झाला हा चौकीचा विषय. चौकीनंतर आपल्याला कोणाची जर कळी गळत असेल तर होमोब्रॉसिनलाइड्स म्हणजे डायमोर आपण ते अर्धा ml पर लिटर पाण्यामध्ये घेऊन एक फवारा, जीए जर कमीत कमी 2.5 ppm ते 5 ppm जीए जर आपण घेतला ना तरी त्याचे सुद्धा रिझल्ट आपल्याला चांगले भेटतील. आणि जीएचा मी डायरेक्ट खात्री देत नाही, पण आता तुमच्या बागेमध्ये कोणती परिस्थिती त्याच्यावरती अवलंबून राहील. तर जीए 5 ppm पर्यंत घेतला आणि होमोब्रॉसिनलाइड्स, कारण होमोब्रॉसिनलाइड्स म्हणा, सीपीयू म्हणा, या गोष्टींना झाडामध्ये एंटर व्हायला जे हा कॅरियर म्हणून काम करतो. त्याच्यामुळे जीएचा वापर इथं थोडासा अल्प प्रमाणात जरी केला तरी आपली सेटिंग तिथं चांगली होईल. बऱ्याच जणांच्या कळ्या या अशा बारीक होऊन गळताय किंवा सुकून गळताय, तर तिथं बोरांची कमतरता ही प्रामुख्यानं जाणवते आपल्याला. इथं सेटिंगला आपल्याला 6BA चा सुद्धा 10 ppm पर्यंत वापर, 6BA 05234 चा वापर जर 10 ppm पर्यंत आपण केला ना तिथं सुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट भेटतील. मित्रांनो, आपण जे माहितीचं सत्र चालू केलंय, इथं आपल्याला जी माहिती द्यायची ती पूर्णपणे फ्री आहे. आपले 25,000 फॉलोअर्स पूर्ण झालेले, 25,000 फॉलोअर्सला मी धन्यवाद देतो. मित्रांनो, आपले जे फॉलोअर्स आहे सगळे 100% शेतकरीचे आणि 100% चांगले शेतकरी, ज्यांना माहितीची गरज आहे आणि जे प्रॉपर माहिती ज्यांना पाहिजे असे शेतकरी आपल्याला जुडले गेले. आपला हा परिवार 25,000चा 50,000 पर्यंत कसा जाईल याच्याकडे आपलं पूर्णपणे लक्ष आहे. आपण
पेड कन्सल्टिंग चालू केलेली आहे. आता मृगबहारापासून आपण पेड कन्सल्टिंग ऑनलाईन पद्धतीने चालू केली, कारण आता समजा 1000 शेतकरी 1000 शेतकऱ्यांकडे मी स्वतः जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं मी आपल्याला व्हॉट्सअपद्वारे, आता ही व्हिडिओमध्ये माहिती जी मिळते ही 10-20% माहिती आहे. आपल्याला 100% माहिती पाहिजे असेल तर शक्यतो मला संपर्क करा आणि आपल्याला पूर्ण नियोजन हे व्हॉट्सअपद्वारे, तुमच्या ॲपद्वारे हे मिळून जाईल किंवा फोनद्वारे सुद्धा मिळून जाईल. त्याच्यामुळे मित्रांनो, पूर्ण बागेकडे चांगलं लक्ष द्या. मृगबहारात आपल्याला 100% चांगले पैसे मिळतील ही अपेक्षा करतो. धन्यवाद.